लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या मुलींकडे बोगस टीईटी प्रमाणपत्र, नापास असतानाही मिळवली ही उत्तीर्णची प्रमाणपत्र। अब्दुल सत्तारांचा एक दावा योग्यच, पण नापास असतानाही प्रमाणपत्र बनवल्याचं उघड झालंय। हे आम्ही नाही तर सरकारी वेबसाईटवर नमूद करण्यात आलेलं आहे। तुकाराम सुपेंची देखील या प्रकरणात भूमिका असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि 293 मुन्नाभाईंना या प्रकरणात पास करण्यात आले। त्यामुळे आता पात्र शिक्षकांवर अन्याय झालाय। पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। अब्दुल सत्तारांच्या मुली मुन्नाभाई मास्तरच। टीईटी फेल असतानाही मिळवलं पासिंगचं प्रमाणपत्र। कृषी मंत्र्यांच्या मुली बोगस मास्तरणी। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुली मुन्नाभाई मास्तरच असल्याचं सांगणारी कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत। कागदपत्रांनुसार टीईटी परीक्षा घोटाळ्याच्या 2 याद्या आहेत। यातली पहिली 7,500 जणांची यादी परीक्षेत फेरफार करणाऱ्यांची आहे, तर परिशिष्ट ब यादीतील 293 जण बोगस प्रमाणपत्र बनवणाऱ्यांची आहे। सत्तारांच्या मुली दुसऱ्या यादीतल्या आहेत। 293 जणांना बोगस प्रमाणपत्र मिळाली। उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांच्या यादीत घुसखोरी केली गेली। शिक्षण विभागाच्या रेकॉर्डवर या 293 जणांचा कुठेही उल्लेख नाही। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलीचे टीईटीच्या घोटाळ्याच्या यादीमध्ये नाव आल्यानंतर अब्दुल सत्तारांनी आपली भूमिका मांडली आणि या आपल्या मुलींनी कसल्याही पद्धतीचा लाभ किंवा फायदा घेतलेला नाही ही भूमिका त्यांनी मांडली। मात्र वारंवार टीईटीमध्ये त्यांच्या मुलींचं नाव आणि त्यांच्या संस्थेतील 8 शिक्षकांचं नाव आल्यामुळं आता अब्दुल सत्तार संतापलेले दिसत आहेत। कारण यापुढं आता ज्या पद्धतीनं मीडिया त्यांच्या बातम्या करते त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारासुद्धा त्यांनी दिला। सत्तार यांनी मुली 2019च्या परीक्षेत नापास झाल्याचं सांगितलंय। त्यांचा तो दावा बरोबरच आहे। दोन्ही मुली माझ्या ज्या आहे ते अपात्र आहे। मी अशी यादी सर्वांना दाखवली, तुम्हालाही दाखवतो का हे जे पुणे राज्य परीक्षा परिषद आयुक्ताच्या सहीचा जो आहे तो खरा मानायचा, तुमच्याकडे जो रिपोर्ट आलेला आहे तो खरा मानायचा। मला याच्यामधली पहिली संभ्रम आहे। अब्दुल सत्तार यांच्या मुलींनी तत्कालीन शिक्षण उपसंचालक सुपे आणि प्रितेश देशमुख यांच्याकडून चक्क बोगस प्रमाणपत्र छापून घेतलीत। परीक्षेत बोगस पद्धतीनं मार्क्स वाढवून पास झालेल्या शिक्षकांनी केलेल्या गुन्ह्यापेक्षा 293 जणांनी केलेला गुन्हा अधिक गंभीर आहे। राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरच त्या 3 याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या। टीईटी घोटाळ्या संबंधित अपात्र परीक्षार्थींचा त्या 3 याद्यामध्ये परिशिष्ट ब मध्ये अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुलींची नावं आहेत आणि या परिशिष्ट ब चा अर्थ असा आहे की मुलं परीक्षेत 2019च्या परीक्षेत अंतिम निकालात नापास झाली होती, तरी त्यानंतर या परीक्षेचा कंत्राटदार देशमुख आणि सुपेकर तत्कालीन आयुक्त यांनी संगणक करून टोटल 293 बोगस बनावट प्रमाणपत्र छापली त्या सिरियलला पुढे कंटिन्यू करून आणि ती नंतर वाटली। याचा परीक्षा परिषदेच्या ऑन रेकॉर्ड कुठेही उल्लेख नाही। मंत्र्यांची मुलं बोगस प्रमाणपत्र घेऊन उजळ माथ्यानं शिक्षक होऊन फिरतायत। सरकारचं लाखो रुपयांचं अनुदान लाटतायत। टीईटी घोटाळ्यामुळे शिक्षण विभागाच्या प्रतिमेला डाग तर लागलाच आहे, शिवाय मंत्र्यांची मुलं काहीही करू शकतात असा वाईट संदेशही समाजात गेलाय। पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। दरम्यान यापुढे माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर मी कायदेशीर मार्गाचा अवलंब करेन अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। सचिव पातळीवर याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या टीईटीच्या यादीबद्दल, त्यांच्या मुलींच्या बद्दल अनेक वारंवार बातम्या येत आहेत आणि याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः कृषी मंत्री अब्दुल सत्तार आहेत। सर, तुम्ही लिस्ट आली त्यावेळेस तुम्ही सगळे पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मांडल्या होत्या। पुन्हा पगार थांबवले तुमच्या मुलींच्या अशा पद्धतीच्या बातम्या येतात, हे काय आहे नेमकं तुमचं काय? हे पहा, आता परवा तर एक नवीनच पुढी ऐकली मी टीव्हीच्या माध्यमातून का आमचे वैजापूरचे आमदार आहे त्यांच्याही 2 मुली त्यांनी परीक्षेत बसलेच नाही। आता आज मी एक नवीन अजून एक बातमी ऐकली की शिक्षण अधिकाऱ्याच्याच मुलीचं नाव आलं।
MK देशमुख, अशा पद्धतीने जे काही हे जे लोक सुपारी घेणारे अशा पद्धतीने करतात, खरं म्हणजे त्यांच्या विरुद्ध आता मलाच कायदेशीर कारवाई करावी लागेल. मी स्पष्टीकरण दिलं. मी कृषी मंत्री झाल्याच्या 1 दिवस अगोदरच ही आली, मी मंत्री होणार नाही होणार, त्यामध्ये कोणी खेळ खेळला, कसा खेळ खेळला याची चौकशी करण्यासाठी मी शासनाला विनंती केली, मुख्यमंत्र्याला विनंती केली, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. आणि आता हे सर्व क्लिअर केल्यानंतर सायबर क्राईमपासून तर डिप्टी डायरेक्टरपासून तर डायरेक्टरपर्यंत सर्वांनी याच्याबद्दल माझ्या कोणत्याही परिवाराच्या एखाद्याही माझ्या मुलीने त्याचा कदाचित फायदा घेतला असेल, त्याचा कधी त्यांना माहीत असेल किंवा त्यांनी अर्ज केला असेल, तर आता तर त्यांनी चौकशी करण्याचा अर्ज केला. आता चौकशी केल्यानंतर निश्चित तुम्हाला समजेल. परंतु वेळोवेळी अशा पद्धतीने कोणी मला बदनाम करण्याचा प्रयत्न करेल तर ते चॅनलवाले असो का टीव्हीवाले असो का वर्तमानपत्र, कायदेशीर मला त्यांच्या विरुद्ध कारवाई करावं लागेल. कृषी मंत्री झाल्यानंतर तुम्ही आता टार्गेट होत राहणार लोकांच्या. कितीही टार्गेट होत गेला तर मी एक कार्यकर्ता आहे आणि जमिनीपासून सुरुवात झालेली आहे. मी काही सोन्याच्या चमच्याने दूध पिऊन राजकारण करत नाही. मी सर्व अभ्यासपूर्ण जी काही माहिती दिली कोणतीही दळवली जात नाही. माहिती ज्या वेळेस आपण लोड करतो ती लपवण्याचा प्रश्न कुठं राहील. पहिली विधानसभेची दिली, दुसरी विधानसभा लढली दिली, पहिल्या विधान परिषदेची दिली, दुसरी विधान परिषदेची दिली, त्यानंतर तिसरी विधानसभा लढली त्याची दिली. प्रत्येक याच्यावर कालमवर फक्त बालची खाल उडत राहतात. तर त्यांनी खरं म्हणजे राजकारणामध्ये माझ्या विरुद्ध ते जिंकत नाही असे काही दलाल लावून टाकतात आणि दलालाच्या माध्यमातून हे काम चालू आहे. कोर्टाने जे आदेश दिला, कोर्टाला जी माहिती लागली ती सर्व माहिती द्यायला मी तयार आहे. बरं, का इथून पुढे आणखी ह्या गोष्टींकडे आता दुर्लक्ष करून बाकी सगळी वाटचाल करत राहायची? कारण उर्दू शाळेमध्ये तुमच्या आणखी 8 लोकांची नावं त्या लिस्टमध्ये आहेत, तर त्याबद्दल काय माहिती आहे? मला तर काही कळत नाही. ती यादी ज्यांनी छापली त्यालाच विचारा. निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी. आता येणाऱ्या काळामध्ये जे आहे अशा पद्धतीच्या माहिती जर आल्या तर कायदेशीर कारवाई करू अशा पद्धतीची या ठिकाणी इशारा सुद्धा मीडियाला अब्दुल सत्तारांनी दिलेला आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तर अब्दुल सत्तार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. खाते वाटप होऊन 12 दिवस उलटले पण अजूनही शिंदे सरकारकडून जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर करण्यात आलेले नाहीयेत आणि याच मुद्द्यावर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर आता सत्ताधाऱ्यांकडून जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या घोषणेचा नवा मुहूर्त सांगितलाय. नेमकी पालकमंत्र्यांची घोषणा कधी होणार आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की 30 जूनला शिंदे फडणवीसांचा शपथविधी. 9 ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ विस्तार. 14 ऑगस्टला मंत्र्यांचं खाते वाटप. पालकमंत्र्यांच्या घोषणेला मुहूर्त कधी? आधी मंत्रिमंडळ विस्तार, त्यानंतर खाते वाटप आणि आता पालकमंत्र्यांच्या नेमणुकीवरून विरोधकांनी शिंदे सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. अतिवृष्टी, शेतकरी तसंच ग्रामीण भागात अनेक संकट उभी असताना जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेले नाहीत. त्यावरून आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये शहर असतील किंवा गाव असतील, प्रत्येक ठिकाणचा आवाज आमच्या मंत्रिमंडळात होता. महिलांचा होता, मुंबईचा होता, प्रत्येक जिल्ह्याला रिप्रेझेंटेशन होतं. आत्ता तुम्ही बघा, काल परवाकडे मंत्र्यांचे बंगले घोषित झालेले आहेत, पण ज्या जिल्ह्यांची पालकमंत्री म्हणून जबाबदारी असते ते पालकमंत्रीपद कोणाची घोषित झालेली नाही आहेत. ह्याचा अर्थ काय काढायचा? म्हणजे मंत्रिपदासकट जे काही बाकीचं मिळतं ते पाहिजे, पण जबाबदारी कोणालाही पाहिजे नाही. हे दुर्दैवी आहे. आदित्य ठाकरेंसह विरोधकांनी पालकमंत्र्यांवरून सवाल उपस्थित केल्यानंतर आता सरकारच्या वतीनं पालकमंत्र्यांच्या घोषणेसाठी नवा मुहूर्त जाहीर करण्यात आलाय. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी 48 तासाच्या आत पालकमंत्र्यांची घोषणा होईल असं सांगत विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत. पालकमंत्री नाही, त्यामुळे बरेच विकास कामं जे आहेत आज किंवा उद्या पालकमंत्र्यांची घोषणा, आज किंवा उद्या पालकमंत्र्यांची घोषणा. एकंदरीतच तब्बल 1.25 महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार, त्याच्या 5 महिन्यांनी खातेवाटप जाहीर करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारकडून जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या घोषणेत दिरंगाई होतीये. या मुद्द्याला धरून विरोधक आक्रमक झालेत. त्यामुळे मुनगंटीवारांनी दिलेला 2 दिवसांचा मुहूर्त खरा होतो का, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
आणि आता एक मोठी बातमी समोर येते। निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला दिलासा देण्यात आलेला आहे, कारण कागदपत्र सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने मुदत वाढवून दिलेली आहे। ठाकरे गटाला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे, त्यामुळे आता ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळालेला आहे। निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मोठा दिलासा दिलाय। कागदपत्र सादर करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आलेली आहे। ठाकरे गटाला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, ठाकरे गटाला खरं तर हा मोठा दिलासा म्हणावा लागेल, काय सविस्तर अपडेट? बरोबर आहे, महत्वाचं म्हणजे या संदर्भात अनिल देसाई आणि सुभाष देसाईच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये मागील आठवड्यांमध्ये एक अत्यंत महत्वाचं पत्र देण्यात आलं होतं। त्या पत्रामध्ये मागणी करण्यात आली होती की केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला अतिरिक्त कागदपत्र आणि शिवसेनेच्या संदर्भातील कागदपत्र सादर करण्यासाठी अतिरिक्त मुदत द्यावी आणि ही मुदत 1 महिन्याची असावी, अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती। या मागणीला अनुसरून केंद्रीय निवडणूक आयोगाने जवळपास 1 महिन्याची मुदत कागदपत्र सादर करण्याकरिता आगामी 25 सप्टेंबरपर्यंत शिवसेनेला कागदपत्र सादर करण्याची ही मुदत आहे उभा केली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला एक मोठा दिलासा आहे असंच मानावं लागेल। स्टुडिओ निश्चितच प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर कागदपत्र सादर करण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे, त्यामुळे ठाकरे गटाला 1 महिन्याची मुदतवाढ मिळाल्यामुळे मोठा दिलासा मिळालाय। राज्याच्या राजकारणात नवं राजकीय समीकरण उदयाला आलेलं आहे। शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडनं युती केली आहे। प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी युती केल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय, तर शिंदे गटानं आता नव्या युतीवर टीकास्त्र डागलंय। पाहूयात। राजकीय संकटात सापडलेल्या शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडला आपल्या सोबत घेतलंय। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेतील 40 आमदारांच्या गटानं भाजप सोबत सत्ता स्थापन केली, त्यामुळे शिवसेना बॅकफूटवर गेली होती। त्यामुळे राजकीय दृष्ट्या पुन्हा बळ मिळवण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत। शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे, मात्र संभाजी ब्रिगेड सोबत युती करून शिवसेनेने मराठा समाजाला सोबत घेण्याचा प्रयत्न केलाय। मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आलाय। एकत्र येऊन एक नवा इतिहास घडवू अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे। आपल्या सर्वांच्या साक्षीने मी आज आमच्या या नवीन म्हणजे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती म्हणून मी नवीन म्हटलं, नाहीतर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची काय ओळख करून देण्याची आवश्यकता नाहीये। तर या लढवय्या सहकाऱ्यांचं स्वागत करतोय आणि तुमचं अभिनंदन करतोय। संविधान वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं अशी भूमिका शिवसेनेने मांडली। प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं, तसंच आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत हे उद्धव ठाकरेंनी आवर्जून सांगितलं। देशात प्रादेशिक पक्ष चिरडण्याचा कट सुरू असून लोकशाही संकटात असल्याचा आरोपही त्यांनी केला। तसंच ही युती फक्त निवडणुकांसाठी नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। मला नक्की खात्री आहे ही युती आपली जी झाली ती काही केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेली नाहीये, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर झाली असती तर आत्ताच्या काळात तुम्ही आला नसता। आम्ही सत्तेत होतो म्हणजे अजूनही सत्ता येणारच आहे पुढे, पण काही नसताना तुम्ही सोबत आलेला आणि लढताना जे एकत्र येतात त्याचं शौर्य आणि त्याची साथ फार मोलाची असते। शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचा आगामी काळात संयुक्त मेळावे सुद्धा होणार आहेत। संभाजी ब्रिगेडनं आतापर्यंत मराठा आरक्षणासह सामाजिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली आहे। त्यामुळे शिवसेनेसोबत युती केल्यानंतर संभाजी ब्रिगेड या पक्षाची वाटचाल कशी राहील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर शिंदे गटानं या युतीवरती टीका केली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची युती तोडायची असल्यानं नवा मित्र सोबत घेतल्याचा टोला शिंदे गटानं ठाकरेंना लगावलाय। महाराष्ट्राचं हित जोपासण्यासाठी आम्ही शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड अशी या महाराष्ट्रामध्ये नवीन समीकरण घेऊन एक नवीन युती करून महाराष्ट्रात भविष्यामध्ये वाटचाल करण्याचं निश्चित केलेलं आहे। प्रत्येक प्रतिक्रांतीनंतर क्रांती होत असते आणि म्हणून आज क्रांतीची गरज आहे। कदाचित मला वाटतं काँग्रेस राष्ट्रवादीला आता ते सोडण्याच्या तयारीत असतील असं आम्हाला वाटतंय, तर त्यासाठी त्यांना शुभेच्छा। शिवसेना सध्या महाविकास आघाडीचा घटक आहे, त्यामुळे आगामी निवडणुकींच्या जागा वाटपात संभाजी ब्रिगेडला किती जागा दिल्या जातील
की शिवसेनेच्या कोट्यातील जागा संभाजी ब्रिगेडला मिळतील का, हे मुद्दे अजून काही स्पष्ट झालेले नाहीत. तसंच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संभाजी ब्रिगेडचा समावेश खरंच करून घेतील का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. सध्या या प्रश्नांची उत्तरं काही मिळत नाहीत. मात्र संभाजी ब्रिगेडच्या रूपानं एक पक्ष सोबत आल्यामुळे शिवसेनेला काही प्रमाणात दिलासा मिळालाय, यात शंका नाही. अजित मांढरेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता राष्ट्रीय स्तरावरची बातमी. राजकीय संकटात सापडलेल्या काँग्रेसला अजून एक धक्का बसलाय. पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिलाय. 4 सप्टेंबरला दिल्लीमध्ये काँग्रेसनं महागाईच्या विरोधात हल्लाबोल रॅलीचं आयोजन केलंय. मात्र त्याआधीच गुलाम नबी आझाद यांनी पक्षावर हल्लाबोल केलाय. पाहूयात. गुलाम नबी आझादांनी अखेर काँग्रेसचा हात सोडला. राहुल गांधींवर जोरदार टीका करत त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. पक्षाच्या पराभवासाठी राहुल गांधी जबाबदार असल्याचा थेट आरोप आझादांनी केला. सोनिया गांधींना राजीनाम्याचं 4 पानी पत्र पाठवून आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय. या पत्रात त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. 2013 मध्ये राहुल गांधींना पक्षाचं उपाध्यक्ष करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी पक्षातली सल्लागार यंत्रणा नष्ट केली. पक्षाच्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारण्यात आलं. कोणताही अनुभव नसणारे पक्षाचं कामकाज चालवायला लागले. तसंच राहुल गांधींनी प्रसार माध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला. राहुल गांधींचं हे वर्तन बालिशपणाचं होतं. 2014च्या निवडणुकीच्या पराभवात या वर्तनाचा मोठा वाटा होता, असा दावा गुलाम नबी आझाद यांनी केलाय. आझाद यांनी केलेल्या आरोपांवर राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे. और बहुत सारे लोग हैं जो डर नहीं रहे कांग्रेस के बाहर है, वो सब हमारे हैं, उनको अंदर लाओ. और जो हमारे यहाँ डर रहे हैं उनको बाहर निकालो. चलो भैया जाओ, आरएसएस के हो जाओ, भागो, मजे लो. नहीं चाहिए, जरूरत नहीं है तुम्हारी. हमें निडर लोग चाहिए. ये हमारी आइडियोलॉजी है. ये मेरा बेसिक मैसेज है. पुढील 2 वर्षात गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानसह इतर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तसंच लोकसभा निवडणुकींचं सुद्धा मोठं आव्हान काँग्रेस समोर असणार आहे. आणि त्यातच पक्षातलं आउटगोईंग थांबण्याचं नाव घेत नसल्यानं काँग्रेसच्या समस्या वाढल्यात. गुलाम नबी आझाद पत्र मी पाहिलं. त्यांच्याशी माझा काही थेट संपर्क होऊ शकलेला नाही. पक्ष सोडणे अर्थातच दुर्दैवी घटना आहे. काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षावर भाजपनं सावध प्रतिक्रिया दिली आहे. पप्पू के चोचले और परिवार के घोंसले में सिमटी हुई पार्टी का बुरा हाल होने का फिर से एक बार संकेत दे रहा है. एक तरफ जो है वो कांग्रेस पार्टी जो है वो वेंटिलेटर पर दिखाई पड़ रही है, लेकिन उनके नेताओं का अहंकार एक्सीलेटर पर है. आज भी हम चाहते हैं, सभी लोग, देश भी चाहता है कि विपक्ष सकारात्मक रचनात्मक भूमिका निभाए. गुलाम नबी आझाद राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र या सर्व चर्चांना आझाद यांनी तुर्तास पूर्णविराम दिलाय. जम्मू काश्मीरमध्ये स्वतःचा राजकीय पक्ष काढणार असल्याचं आझाद यांनी जाहीर केलंय. एकंदरीतच काँग्रेसची सुरू असलेली वादळवाट सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट होतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तिकडे कोल्हापुरात राजकीय महाभारत रंगल्याचं पाहायला मिळतंय. खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सतेज पाटलांवर निशाणा साधला. त्यानंतर आता कोल्हापुरात धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील असा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय. पाहूयात. कोल्हापुरातील महाडिक आणि सतेज पाटलांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आता खासदारकी मिळवल्यानंतर महाडिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मिळेल ती संधी साधत महाडिकांनी सतेज पाटलांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. दहीहंडीच्या निमित्तानंही धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांवर आरोपांचे थर रचले आहेत. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच ऐतिहासिक दसरा चौकातील गर्दीला संबोधित करताना महाडिकांनी वाईटाचा नाश होईल पण सतेज पाटलांविरोधात राजकीय महाभारताची घोषणा केली आहे. 2.5 वर्ष 2019 पासून प्रचंड त्रास
मला माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, सगळ्या संस्थांना, सगळ्या उद्योगांना दिलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं. मी म्हणलं होतं की हे चक्र आहे, आज सूर्य मावळलेला, उद्या सूर्य उगवणार. आता इथून पुढे महाभारतच होणार आहे. आणि वाईटाचा नाश होणार आहे आणि चांगल्याचा यश आपल्याला यश मिळणार आहे. वाईटाचा नाश होणार आहे आणि चांगल्याचा यश आपल्याला यश मिळणार आहे. महाडिकांच्या या इशाऱ्याला सतेज पाटील गटानंही चांगलंच प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. सतेज पाटील परदेशात असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून महाडिक गटाला लक्ष्य केलंय. महाभारत सुरू होणार आहे, पण या राजकीय महाभारताला कृष्ण कसबा बावड्यात आहे असा टोला लगावण्यात येतोय. राजकारण हे एक युद्धच असतं. आम्ही हे अनुभवत आलेलो आहे. आम्हाला हे काही नवीन नाही. आता कोल्हापुरात कुणीतरी म्हणतंय की कोल्हापुरात यापुढे महाभारत होणार आहे, परंतु या महाभारतातला श्रीकृष्ण जो आहे तो या कसबा बावड्यात आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावं. धनंजय महाडिकांनी सतेज पाटलांवर टीका करण्यासाठी गोकुळ अष्टमीचा मुहूर्त निवडला. गर्दीसमोर सतेज पाटलांविरोधात आरोपांचे थर रचले. त्यामुळे धनंजय महाडिकांना प्रत्युत्तर देण्यासाठी सतेज पाटील येणाऱ्या गणेशोत्सवाचा मुहूर्त निवडण्याची शक्यता आहे. असं झालं तर कोल्हापुरातील राजकीय महाभारताचा श्री गणेश गणेशोत्सवात होतो का आणि या महाभारतात चक्रव्यूह भेदून कोण अजिंक्य होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.